विधानसभा निवडणुकीसाठी जरांगेंचं मेगा प्लॅनिंग। गावात तालुक्यात मराठा लोक किती माहिती जमा करण्याचं काम सुरू। मला आघाडी भगाडी नको, निवडणुकीमध्ये कोणत्याही आघाडीमध्ये जाणार नाही। 29 तारखेला अंतरवालीमधील बैठकीत मोठा निर्णय, जरांगेंची माहिती। भाजपच्या मिनल खदगावकर यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली। जरांगेंचा पहिला उमेदवार ठरल्याच्या चर्चांना उधाण। मिनल खदगावकर नायगाव विधानसभेमधून लढण्यासाठी इच्छुक, भाजपने उमेदवारी न दिल्यास अपक्ष लढणार। मराठा आरक्षणावरील पुढील सुनावणी 26 ऑगस्टला। राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालातील आकडेवारीवर याचिकाकर्त्यांचा आक्षेप। ठोस आधार नसताना मराठा समाजाला मागास ठरवल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा। नितेश राणेंच्या हातात गृहमंत्रीपद दिलंय का? पोलिसांवर बोलण्याचा अधिकार राणेंना कुणी दिला? शरद पवार गट आक्रमक। अकोल्यामध्ये नितेश राणेंच्या ताफ्याला पोलीस बॉईज संघटनेनं काळे झेंडे दाखवले। नितेश राणेंनी हिंदुत्ववादी सरकार असं म्हणत पोलिसांना धमकी दिल्याचा निषेध। रक्षाबंधनापूर्वी लाडक्या बहिणींना ओवाळणी। लाडकी बहीण योजनेमधील 1,02,00,000 लाभार्थ्यांना 17 ऑगस्टला पहिला हप्ता मिळणार। लाडकी बहीण योजनेमधील 1,35,00,000 लाभार्थ्यांची यादी तयार। उर्वरित 33 लाख महिलांना 10 दिवसांनी हप्ता मिळणार। लाडकी बहीणसाठी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे पैसे वळवले। सुषमा अंधारे यांचा राज्य सरकारवर आरोप। लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरूनही महिलांसमोर नवा पेच। 27 लाख महिलांचे आधार कार्ड बँकांशी लिंक नाहीत। 3 दिवसात आधार कार्ड खात्याची लिंक करण्याचं आव्हान। मुंबईच्या कांदिवलीमधील आधार कार्ड केंद्रावर महिलांची गर्दी। लाडकी बहीण योजनेसाठी आधार कार्ड बँकेशी लिंक करण्यासाठी महिलांची लगबग। अजित पवार राजकारणामध्ये फिट नाहीत। बहीण पत्नीमधला सामना चुकीचा हे जनतेला कळलं, पण अजित पवारांना कळलं नाही, राऊतांची टीका। अजितदादा राखी बांधण्यासाठी जातील तेव्हा सुप्रियाताई काय करतात हा प्रश्न। बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंसाठी महाराष्ट्र लढला आहे, राऊतांचं वक्तव्य। अजितदादांना राखी बांधण्याबाबत राऊतांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंचं नो कमेंट। रामकृष्ण हरी असं म्हणत राऊतांच्या वक्तव्यावर बोलणं सुप्रिया सुळेंनी टाळलं। सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीसाठी दिल्लीमधील नेत्यांचा अजित पवारांवर दबाव। विधानसभेला देखील दादांवर माझ्या मतदारसंघाबाबत असाच दबाव होता, रोहित पवारांचा आरोप। केंद्रीय पुरातत्व खात्याची ऐतिहासिक वारसा स्थळांसाठीची नवी योजना। पुण्यातील शनिवारवाडा दत्तक दिला जाणार। लोहगड, कार्ला लेणी, आगाखान पॅलेस, पाताळेश्वर लेणी यांचाही समावेश। पुणे जमीन अधिग्रहण प्रकरणाची पुढील सुनावणी 28 ऑगस्टला। राज्य सरकारने जमिनीचे पैसे न दिल्यास कोर्टाकडून लाडकी बहीण योजना बंद करण्याचा इशारा। दिल्लीमधील सेंट्रल विस्टाप्रमाणे राज्यातही महाविस्टा प्रकल्प। मंत्रालयासह शासकीय इमारतींचा कायापालट करण्यासाठी निविदा, तर येत्या काळामध्ये विधानभवनासाठी सुद्धा निविदा काढण्यात येणार। अमोल मिटकरी मनसेमधील राड्यानंतर बाळा नांदगावकर आणि अजित पवार यांच्यामध्ये भेट। ऍक्शनला रिॲक्शन होत असते, काही गोष्टी मनाला लावून घ्यायच्या नसतात। भेटीनंतर नांदगावकर यांची प्रतिक्रिया। एमआयएमची महाविकास आघाडीमध्ये येण्याची इच्छा, जागा किती देणार सांगा, एकाच बैठकीत फायनल करू, इम्तियाज जलील यांची खुली ऑफर। काँग्रेस आमदार हिरामण खोसकर आणि जितेंद्र अंतापूरकर यांची शिंदेंसोबत भेट। मतदारसंघातील कामासंदर्भात चर्चा, खोसकरांसह अंतापूरकरांची प्रतिक्रिया। राहुल नवीन यांची ईडीचे प्रभारी संचालक म्हणून नियुक्ती। विद्यमान संजय कुमार मिश्रा यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर राहुल नवीन ईडीच्या प्रभारी संचालकपदी। कोलकातामधील निवासी डॉक्टर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे। निवासी डॉक्टरांचं काम बंद आंदोलन सुरूच, सुरक्षा देण्याची डॉक्टरांची मागणी।